नमस्कार, गीताज रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला 10 मिनिटात बटाट्याची भाजी कशी करायची ती सांगणार आहे। त्याला जास्त साहित्य नाही लागत, एकदम पटकन अशी भाजी होणारी आहे। चला आपण रेसिपीला सुरू करू। गॅसवर एक कढई ठेवायची आहे, त्याच्यामध्ये साधारण 3 चमचे तेल घालायचे आहे। तेल काढल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायचा आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की थोडा हिंग टाकायचा आहे। हिंग टाकून झाला की त्याच्यामध्ये आपण लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे बारीक केलेलं आहे मिक्सरवर, ते अंदाजे 2 टेबलस्पून घालायचे आहे। 3 चमचे कांदा लसूण चटणी घालायची आहे आणि हे सगळं चांगलं हलवायचं तेलामध्ये हे हलवल्यानंतर एक 4 बटाटे मी चिरून घेतलेले आहेत, ते बटाटे घालायचे। बटाटे घालून झाल्यानंतर हे तेलामध्ये चांगले परतायचे आहेत। आपण जे सगळं साहित्य घातलंय त्याच्यासोबतच हे बटाटे चांगले परतायचे। बटाटे परतून झाल्यानंतर मीठ घालायचे चवीनुसार, परत चांगलं हलवायचे। मीठ घालून हलवून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतायचं आहे। आता हे झाकण ठेवून 2 मिनिटं झालेले आहेत। आता भाजी आपण हलवूया थोडी। भाजी चांगली हलवायची आणि आता शिजली काय बघूया। शिजली काय पाहायचे, तर अजून भाजी शिजलेली नाही, तर आता ह्याच्यावर आणखीन 2-3 मिनिटं झाकण ठेवायचं आणि जे आपलं पाणी गरम झालंय ताटामध्ये त्यातलं थोडं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं। आणि चांगलं हलवायचं, परत 2-3 मिनिटं झाकण ठेवायचंय। ही 10 मिनिटात भाजी होणारी आहे। आता पाहू आपण भाजी शिजली का। हलवायची सुरुवातीला भाजी, तर शिजल्या काय पाहूया। भाजी चांगली शिजलेली आहे। आणखीन एक बघूया आपण, मोडते का। भाजी चांगली शिजले। आता भाजी आपली झालेली आहे, ही झाकून ठेवूया। झटपट होणारी ही बटाट्याची भाजी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा। चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये। धन्यवाद।